Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. रात्री 12 वाजल्यापासून रांगेत होतो शिंदखेड राजाला, तिथं 2 कॅन मिळाल्या आणि आता तर काहीच नाहीये. आणि एवढे शेतकरी सगळे रांगेत उभे इथं आणि हे त्यांच्या लिंकिंगनं चाललंय इकडे मस्तपैकी पुढं. 4-5 दिवस सतत मिळतं एकदा आणि त्याला बी 7-7 घंटे लाईन लावावं लागते. आम्हाला आता माझे 32 हार्वेस्टर आहेत आणि 2-2 कॅनन दिलं, 2-2 हजाराचं डिझेल दिल्यावर कसं चालवायची मशीन. आखाती देशात युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलची कमतरता प्रत्येक पेट्रोल पंपवर या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आपण सध्या बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा या एका पेट्रोल पंपावर आहे, ज्या ठिकाणी आपण पाहू शकाल की सकाळपासून जे आहे या ठिकाणी शेतकरी असेल किंवा ज्यांना डिझेलची आवश्यकता आहे, खास करून शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता आहे, ते डिझेल घेण्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकाल की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासनं या ठिकाणी जी लाईन आहे ती आपण पाहू शकाल की या संपूर्ण परिस्थितीमध्ये फक्त ह्या कॅनच नाही आहेत, तर पलीकडे जे आहेत ते ट्रॅक्टर्स या ठिकाणी आहेत. ट्रॅक्टर्सची ही मोठी लाईन या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. महत्त्वाची गोष्ट आहे की या संपूर्ण पेट्रोल आणि डिझेलच्या क्रायसिसमध्ये काय त्रास होतो शेतकऱ्यांना. तुम्ही आज कॅन घेऊन आलेला आहेत, कशासाठी आहेत का सांगाल ना? डिझेलसाठी आलेलो आहे. हे डिझेल नाही त्यासाठी आलेलो आहे आम्ही. कशाला डिझेल पाहिजे? पेरणीसाठी, मशागतीसाठी, शेतीच्या मशागतीसाठी डिझेल पाहिजे. त्यासाठी आम्ही सकाळी 7 वाजेपासून रांगा लावून येत. हो, डिझेल मिळते का? डिझेल कुठे मिळते अजून? आज द्यायला लागले कॅनीमध्ये. काय म्हणता काका, डिझेल मिळते का? 4-5 दिवस सतत मिळतं एकदा आणि त्याला बी 7-7 घंटे लाईन लावावं लागते. हा, किती भयावह परिस्थिती आहे इथं. अशा उन्हातानात आम्ही आता परेशान येतात. कशी परिस्थिती आहे या ठिकाणी? किती वेळेपासून आलेले तुम्ही? आम्ही 11 वाजल्यापासून येत आहेत. सकाळी थोडे नाश्ता करून आलो होतो. आम्हाला आता माझे 32 हार्वेस्टर आहेत आणि 2-2 कॅनन दिलं, 2-2 हजाराचं डिझेल दिल्यावर कसं चालवायची मशीन. आमचे सगळे माणसं 50-50 हजार रुपये महिना आहे. शेतकऱ्याला वरून पाऊस यायला आहे. हार्वेस्टरनं मग त्यांची मक्का काढायची आणि डिझेलच्या रांगेमध्ये रात्री 12 वाजल्यापासून रांगेत होतो शिंदखेड राजाला, तिथं 2 कॅन मिळाल्या आणि आता तर काहीच नाहीये. आणि एवढे शेतकरी सगळे रांगेत उभे इथं आणि हे त्यांच्या लिंकिंगनं चाललंय इकडे मस्तपैकी पुढं. किती त्रास होऊन राहिलेला आहे? भरपूर त्रास होऊ राहिला आहे. काय परिस्थिती आहे? डिझेल मिळते का? नाही ना, 3-4 दिवसामुळे 2,000चा 3,000 डिझेल मिळून राहिले. ते बी 7-7, 8-8 घंटे लाईनीला लागू. 12 वाजल्यापासून या ठिकाणी खरीपाचा जो हंगाम आहे तो सुरू होत आहे. शेतीची कामं सुरू झालेली आहेत. हार्वेस्टरसाठी असेल किंवा ट्रॅक्टरसाठी लागणारं डिझेल असेल, पण ट्रॅक्टर जर आणलं तर त्या फक्त त्याच्या 1 टाकी पुरतंच डिझेल मिळतं. पण एकंदरीतच आगाऊ जे डिझेल लागते आहे शेतकऱ्यांना, त्यासाठी या ठिकाणी जवळपास 12-12 तास या ठिकाणी शेतकऱ्यांना तात्काळच राहावं लागतं आणि त्यानंतरच जे डिझेल भेटतं तेही तोडकं भेटतं, म्हणजे कमी भेटतं. एकंदरीतच या संपूर्ण पेट्रोल आणि डिझेलच्या क्रायसिसमध्ये शेतकरी जो आहे तो भरडला जात आहे. बुलढाण्याच्या किनगाव राजाहून माझा सहकारी झकाखानसह धनंजय साबळे, मुंबई तक.